कदाचित या सहभागितेत अनेकांची इच्छा असून देखील काही लोकांना वेळ मिळत नाही किंवा जगानं सैतानानं त्यांना जगाच्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवलेलं आहे, लादलेलं आहे. पण आज तुम्ही धन्य आहात, तुमचा परिवार, तुमची लेकरं, तुम्ही आणि मी धन्य आहोत की आपण शब्बात दिनाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळतो. प्रियजनांनो, परमेश्वरानं शब्बात दिनाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ हे एक आपल्याला आज्ञा दिलेली आहे. आणि आज तर तुम्ही मी पाळतोय. आणि बायबल सांगतं यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं आहे, कारण प्रत्येक आज्ञेमध्ये आशीर्वाद आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? आपल्याला हे ठाऊक आहे ना, आज्ञा मोडल्यानंतर देवाला दुःख होतं. आदामाने हवेनं आज्ञा मोडली आणि त्यांना एदेन बागेच्या बाहेर जावं लागलं. त्यांना देवाच्या प्रीतीपासून विभक्त व्हावं लागलं. त्यांचं आयुष्य कमी झालं. प्रसूतीच्या वेदना हवेवरती ओढवल्या. मातीत राबणं, कष्ट करून अन्न खाण्याची वेळ आदामावरती आली. आणि यामुळेच आज हे जग आज्ञाभंगाच्या पापामध्ये अडकलेलं आहे. म्हणून परमेश्वरानं आज्ञा मोडायला लावणाऱ्या त्या सापाला देखील सांगितलं, अरे सैताना, अरे सापा, तू स्त्रीला फसवलंस म्हणून तू आयुष्यभर पोटानं चालशील, तू माती खाशील. स्त्रीला सांगितलं, तू मी आज्ञा देऊन पण ती ऐकली नाहीस. मी तुला भेटणारा होतो. मी सायंकाळी तुमचं ऐकण्यासाठी, तुम्हाला भेटण्यासाठी, तुम्हाला देण्यासाठी मी रोज सायंकाळी तुम्हाला येत असताना देखील, माझा सहवास, माझी सहभागिता तुमच्याबरोबर असताना देखील तुम्ही सहभागिता सर्पाबरोबर, सैतानाबरोबर केली. स्त्रीला तो म्हणाला, तुला प्रसूतीच्या वेळेला फार वेदना होतील. तू वेदनानं प्रसवशील, लेकरं प्रसवशील, पण तुझा ओढा नवऱ्याकडे राहील. आदामाला, त्या पुरुषाला देखील परमेश्वर म्हणाला, अरे आदामा, तू तर माझ्या प्रतिरूपाचा, माझ्याशी सदृश्य, मी तुला माझ्या प्रतिरूपाचं केलं. मी तुला सहकारीन दिली. मी तुला या बागेमध्ये अधिकार दिला, आशीर्वाद दिला. तू माझा, मी तुझा, आणि तरी पण हे तू काय केलंस? माझं ऐकायचं सोडून तू तिचं ऐकलंस. जिनं सैतानाचं, सैपाचं ऐकलं, तिचं तू ऐकलंस. देवाला दुःख होतं प्रियानो. आज तो परमेश्वर आदामाला देखील म्हणाला, आदामा, तुझी निर्मिती मातीपासून आहे. तू पण माझं ऐकलं नाहीस. तू पण आज्ञा न पाळता आज्ञा मोडलीस, आज्ञा भंग केलास. तू मातीपासून आहेस. तू या मातीमध्ये काम करशील, श्रम करशील. ही माती तुला उपज देईल. तो उपज तुझी उपजीविका असेल. तू अन्नधान्य कष्ट करून पेरशील, उगवतील आणि खाशील. ही माती तुला काटाने कुसळ पण देईल. आणि मग अंती तू मातीला मिळशील. पहा प्रियजनांनो, जेव्हा आम्ही परमेश्वराशी सत्संग सोडतो, जेव्हा मी परमेश्वराच्या आज्ञेपासून दूर जातो आणि गोडगोड बोलणारे लोक, गोडधोड खाऊ घालणारे लोक, चुकीचं मार्गदर्शन, चुकीच्या गोष्टीमध्ये गुंतवणारे लोक जेव्हा आमच्या जीवनात, आम्ही परिवर्तन झालेले, आम्ही नवा जन्म पावलेले, आम्ही तारण पावलेले, आम्ही भक्ती विसाव्यामध्ये येणारे लोक पण जेव्हा शपथ दिनाची आठवण ठेवत नाही, त्याच्या सहभागितेत येत नाही, त्याला अर्पण देत नाही, किंवा त्याच्या लोकांबरोबर आनंद करत नाही, उपकार स्मरण करत नाही, साक्ष देत नाही, वचन ऐकत नाही, तर प्रियजनांनो, तो शाप, ते कष्ट, ते श्रम
आजही आम्हाला सोडून जात नाही. हॅलो. आणि मग बरेचदा आपण म्हणतो, हे परमेश्वरा, माझ्याच वाटेला आहे का? हे परमेश्वरा, मी एवढं मिळवतो आणि कुठं जातो ते पैसा? हे परमेश्वरा, मी एवढी प्रार्थना करतो, तू उत्तर का देत नाहीस? हे परमेश्वरा, मी किती लोकांना ज्ञान सांगतो, किती लोकांची काळजी घेतो, आणि मग माझं कोण घरात काय ऐकत नाही. मी तुझ्यावर किती प्रीती करतो आणि माझ्यावर का प्रीती करत नाहीत? याला कारण छोटं आहे प्रियानो. तुम्ही एकमेकांचं किती ऐकता यापेक्षा देवाचं किती ऐकता हे महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती मनुष्याची आज्ञा पाळता यापेक्षा परमेश्वराची किती आज्ञा पाळता हे फार महत्वाचं आहे. बायबल सांगतं, संतोषानं केलेली भक्ती तर मोठा लाभ आहे. परमेश्वर जेव्हा तुम्ही मी आनंदानं भक्ती करतो, संतोषानं भक्ती करतो, उपकार स्मरणाचं गीत गातो, धन्यवाद देतो आनंदी हृदय होऊन, तेव्हा ते अर्पण, तुमच्या भक्तीचं संतोषाचं अर्पण जसं पाण्याची वाफ व्हावी, वर जावं, ढग जमा व्हावे, आणि योग्य वेळेला सूर्य तापल्यानंतर त्या ढगाची रूपांतर पावसामध्ये व्हावं, तापलेल्या जमिनीवर तो पाऊस पडावा आणि जमिनीच्या खाली पेरलेलं उगवून यावं आणि ते मनुष्यासाठी अन्नधान्य व्हावं. तशा प्रकारे प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, तुम्ही मी केलेली आराधना, तुम्ही मी अश्रुपूर्ण नेत्राने केलेल्या प्रार्थना परमेश्वरापर्यंत जातात. आणि तो परमेश्वर जो सृष्टीचा, पृथ्वीचा, तुमचा आणि माझा निर्माण करता देव, तो आपल्या अश्रूच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. तो परमेश्वर तुम्ही दिलेला तो भक्तीचा सुगंध त्याच्यापर्यंत जातो आणि मग आपल्याला देव मोठा लाभ देतो. म्हणून पाऊल म्हणतो, संतोषाने केलेली, आनंदाने केलेली भक्ती, दिलेला अर्पण मोठा लाभ आहे. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो, शब्दात पाळणं असू दे, भक्ती करणं असू दे, दानार्पण दशांश देणं असू दे, किंवा धावत पळत कुटुंबासह तिथं येणं, मंडळीमध्ये असू दे, एकमेकाला आनंदानं भेटणं, देवाचं वचन ऐकणं, या सगळ्या गोष्टी संतोषानं आणि आनंदानं होऊ देत. प्रेज द लॉर्ड. यावं लागतंय म्हणून, द्यावं लागतंय म्हणून, बोलावं लागतंय, प्रेज लॉर्ड द्यावं लागतंय म्हणून नाही. हॅलो प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावानो, आपला परमेश्वर हा भुकेलेला आहे. देव काय आहे? भुकेलेला आहे. तुम्ही म्हणणार आम्ही भुकेलेले आहोत. होय, आपण भुकेलेले आहोत, आम्हाला सगळं पाहिजे, परंतु आमची भूक आणि देवाची भूक हे वेगळे आहे. तो तुमच्या आणि माझ्या दर्शनासाठी भुकेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. माझे लोक माझ्याकडे कधी येतील, माझी भक्ती करतील, यासाठी तो भक्तीचा भुकेलेला देव आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून शास्त्र सांगतं ना, परमेश्वर म्हणतो यशाच्या पुस्तकात, मी निर्माण केलेले माझे स्वतःचे लोक माझं स्तवन करतील. काय तो स्तवनाचा, अर्पणाचा भुकेलेला नाही काय? परमेश्वराची पहिली भूक काय आहे? परमेश्वर म्हणतो, मी निर्माण केलेले माझे स्वतःचे लोक माझं स्तवन करतील. म्हणून तो त्या याकोबाच्या विहिरीवर शमरोनी स्त्रीला भेटला, जी मनुष्याचं स्तवन करत, मनुष्याला संतोष करत होती. ती शरीराचं अर्पण करत होती, तिचा दैविक व्यापार चालू होता, आणि म्हणून पैसा होता पण शांती नव्हती, माणसांची वर्दळ होती पण देवाचं तिथं उपस्थिती नव्हती. आज प्रियजनांनो, आपला परमेश्वर आम्हाला कायमची शांती देणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझी शांती मी तुम्हाला देतो. जग देतं तसे नाही. प्रियनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्हाला आणि मला शांती मिळावी अशी शिक्षा झालेली. आज माझ्या बहीण भावांनो, हा संदेश आव्हानात्मक तुमच्यासाठी आहे. काय तुम्ही शांतीसाठी भुकेलेले आहात काय? येशूला म्हणा, येशू माझ्याजवळ पैसा आहे, पुष्कळ घरात लोक आहेत, पुष्कळ अन्नधान्याची रेलचेल आहे, पण मला शांती नाही प्रभू.
मला शांती तुझी दे प्रभू येशू. मुख उघडून प्रार्थना करा ना. मनुष्याकडून शांतीची अपेक्षा करू नका. तो माझ्याशी शांतीने राहील, ती माझ्याशी शांतीने राहील. त्यांनी शांतीने राहण्यासाठी शांतीचा देव तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताची शांती घ्या. येशू शांती देण्यासाठी आलेले आहे. अस्वस्थ भयभीत झालेले ते 11-12 शिष्य दारे खिडक्या बंद असताना त्या घरामध्ये होते. येशू आला, दारे खिडक्या बंद असताना येशू आला आणि काय म्हणाला, तुम्हास शांती असो. हुंकर घातला आणि पवित्र आत्मा दिला. इतकं सामर्थ्य मिळालं त्यांना, इतकं धाडस, इतकं धैर्य की त्यांनी जाऊन जगाची उलथापालथ केली. प्रेज द लॉर्ड. प्रिय विश्वासणारे बहीण भावानो, आज तुमची कोण शांती हरण करत आहे? सैतान, नातेवाईक, शेजारचे लोक, चुकीचे लोक, घरातले लोक? तुम्ही त्यांच्याबरोबर काळजीपूर्वक काही काम देऊन तुम्ही घरातल्या लोकांबरोबर, मंडळीतल्या लोकांबरोबर, कामाच्या ठिकाणी बायबल सांगतं सर्वांबरोबर शांतीनं राहण्याचा प्रयत्न करा. आणि मी म्हणतो शांतीनं राहण्यासाठी प्रार्थनापूर्वक प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो ना, लोकांनी तुम्हाशी कसं वर्तावं अशी तुमची इच्छा आहे. तुम्ही त्यांच्याशी चांगलं वर्ता, ते चांगलं वर्ततील. प्रेज द लॉर्ड. नवऱ्यानं जर चांगलं वागावं, बायकोनं चांगलं वागायला पाहिजे, मुलांनी चांगलं वागावं, आई वडिलांनी मुलांची सलोख्याने राहा. सासू सुनामध्ये तेच आहे. दोघींनी एकमेकांबरोबर शांतीनं राहा. प्रिय बहीण भावांनो, आज परमेश्वर तुम्हाला शांतीनं, प्रीतीनं, आशीर्वादानं भरण्यासाठी तो तयार आहे. म्हणून पहिली गोष्ट आज्ञा पाळणं. आज्ञा पाळली आशीर्वाद येतो, आशीर्वादाला आरोग्य येतं, आरोग्य आलं आयुष्य येतं, आयुष्य वाढतं वाढतं वाढतं. नाहीतर काय, चिंता चिंता हाडे शुष्क करते. हाय तो पण आतला रस. आपण म्हणतो का बाई अशी वाकली, का माणूस असं का झालंस दादा, असं का झालं, काय सांगू, काय नको सांगू म्हणायचं, त्याला सांग. तुझं तासभर ऐकायला मला आता वेळ नाही. त्यांना सांगायचं मला सांगण्या अगोदर आज प्रभूला सांगितलं का, आज बायबल वाचला काय, आज प्रार्थना केला काय? विश्वासाच्या बहीण भावानो, कुणाचं रट गाणं गारा तासभर ऐकायला वेळ नाही आपल्याकडे. प्रेज द लॉर्ड. फक्त एकाला जास्त वेळ आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद. तुमचं सगळं राहट गाडगं रोज येशूला सांगा, तो ऐकून घेतो आणि तुम्हाला शांती देतो. प्रेज द लॉर्ड. माणसं ऐकून घेतील आणि परत असे करतात ऐकताना. तुमचं काय बाई कसं सहन करतेस, ती न बोलता बघितलं ना तुम्ही काय म्हटलं होतं, ऍक्शन मध्ये बघितलं नाही, खाली बघू नका. लोक आपण ऐकून घेतो, काय सांगू बाय माझ्या घरात काय झालं, अरे असं म्हणजे ती काय म्हणते ऍक्शन, ती काय त्या रुईच्या शाळेतली पोरासारखं नाही, साजनी नाही का, साजनी असो नाही सजनी असो. हालेलुया. म्हणजे ते परत काय म्हणतात, कसं सहन करतेस, माझ्यानं काय झालं नसतं बाई, हे काय बरोबर नाही बाई, तू का ग बसतेस, तू का ग बसतेस. आता पुढचं जास्त बोलत समजणं आलं की इशारा काफी आहे. म्हणून तुमचं राट गाडग रसाळ जे काय गारा नाही ना, हुमऱ्याच्या बाहेर कोणाला सांगू नका. येशूला सांगा, पाठच उठून सांगा. पहिल्यांदा त्याचं ऐका, वचन आत घ्या. प्रभू म्हणतो माझं वचन तुम्हामध्ये, तुम्ही माझ्यामध्ये राहा, म्हणजे तुम्हास पाहिजे असेल ते. वचन आत नाही आणि देवाला सगळं सांगायलाय. प्रियजनानो, आज्ञा आशीर्वाद देते, आरोग्य देते, आयुष्य वाढवते,
पण प्रभू येशू ख्रिस्तानं नव्या करारामध्ये आपल्याला काही महत्वपूर्ण आज्ञेच्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. मत्ती शुभवर्तमान 5वा अध्याय 21 पासून 26 पर्यंत. मत्ती 5, कान वचनाकडं, डोळा देवाकडं आणि सेवकाकडं लावूया. आपसात बोलू नका. मत्ती शुभवर्तमान 5वा अध्याय मी आपणासाठी वाचतो. सगळ्यांनी बायबल उघडा. मत्ती 5, 21 ते 26. राग व खून, मनुष्य हत्या करू नको, आणि जो कोणी मनुष्य हत्या करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोक सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र होईल, आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असा म्हणेल तो अग्नी नरकाच्या दंडास पात्र होईल. यास्तव तो आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपण आपल्या भावाचे अपराधी आहो असे तेथे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. तू आपल्या वाद्याबरोबर वाटेत आहेस तोच त्याबरोबर लवकर समेट कर, नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल आणि तू बंदिशाळेत पडशील. मी तुला खचित सांगतो, तू दमडीने दमडी फेडशील तोपर्यंत तिच्यातून सुटणारच नाहीस. प्रेज द लॉर्ड. पहा, नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं राग व खून याविषयी एक आज्ञा किंवा एक बोध असा केलेला आहे. आज आम्ही जगामध्ये पाहतो प्रियानो, या शेवटच्या काळामध्ये आम्ही पेपर उघडला, बातम्या ऐकल्या, व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून आपण या गोष्टी पाहत आहे. मंडळी हो, कान देऊन ऐका. आज या गोष्टीपासून आपण पण दूर नाहीये, कारण या जगामध्ये जो आहे तो देवाविरुद्ध आणि देवाच्या लोकांविरुद्ध लढणारा सैतान आहे. आणि सैतानाचं पहिलं टार्गेट कोण असेल तर हे जग नाही आहे. इकडे लक्ष द्या. सैतानाचं पहिलं टार्गेट कोण आहे तर जिवंत देवावर विश्वास ठेवणारे लोक, प्रार्थना करणारे लोक, भक्ती करणारे लोक, पवित्र जीवन जगणारे लोक, देवाच्या सहभागितेत राहणारे, देवावर प्रीती करणारे, एकमेकांची काळजी घेणारे जे लोक आहेत ना, त्यावर सैतानाचं लक्ष असतं. काळजीपूर्वक ऐका. कारण तो काय म्हणतो, हे व्यसनात आहेत, हे वासनेत आहेत, हे पाप दारू नशा करत आहेत, ते माझेच आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या हातामध्ये सैतानानं ही नाशाची हत्यारं दिलेली आहेत. रोज कोणीतरी दारू पिऊन घरी जातो आणि बायकोवर भांडण करून पोरांना बायकांना मारहाण करत आहे आणि त्याचं आर्थिक नुकसान होत आहे. त्याच्या घरामध्ये शांती नाही. आणि काही दिवसानंतर ती दारू त्याच्या शरीरातल्या आतल्या अवयवाला पोकारते. लिव्हर सिरोसिस, असायटीस, पाण्यानं भरतं आणि मग त्या आजारानं मनुष्य मरतो. पत्नी विधवा होते. मुलं देखील बापाच्या मार्गावर चालतात आणि ते कुटुंब नाशाकडे जातं. आणि सैतानाची इच्छा हीच आहे. कारण येशू ख्रिस्तानं स्वतः योहान 10 मध्ये म्हणतो, चोर येतो तो चोरी, घात, नाश करावास येतो. प्रियजनांनो, आजचा संदेश ऐका की जो देव आहे तो नाशापासून वाचवणारा देव आहे. आणि मग बायबल सांगतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला पुत्र, एकुलता एक पुत्र दिला, यासाठी जो कोणी त्या पुत्रावर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रियजनांनो, परमेश्वराने या जगावर म्हणजे जगातल्या सगळ्यावर प्रीती केलेली आहे आणि आपला पुत्र येशू ख्रिस्त या जगात दिलेला आहे. येशू ख्रिस्ताचा या जगात येण्याचा उद्देश, मूळ उद्देश या जगानं तुम्ही आणि मी समजून घेऊया की आम्हाला या जगातून फक्त वाचवणारा येशू आहे. आणि जगामध्ये जी मनोरंजनाची साधनं असतील किंवा मनोरंजनासाठी
करणारे लोक असतील किंवा मनोरंजनाचं असणारं जे जे गोष्टी आहेत किंवा जगामधलं जे काही भूलभल्लई आहे, आज त्यामुळे लोक नाशाकडे चाललेले आहेत. माझ्या प्रियानो, सैतान हा नाश करावयास आलेला आहे आणि येशू हा नाशापासून वाचवावयास आलेला आहे. आणि म्हणून सैतानाला हे आवडत नाही की आम्ही येशूवर विश्वास ठेवावा आणि नाशापासून वाचावं. कारण त्याला नरकामध्ये जिथला किडा मरत नाही, जिथला अग्नी विझत नाही, जिथं प्रकाश नाही, अशा ठिकाणी त्याला आपलं लोक न्यायचे आहेत. मात्र प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून पृथ्वीवर कशासाठी आला? या भूतलावर हे भ्रष्ट झालेले लोक पापामुळे, व्यसनामुळे, वासनेमुळे आम्ही जे नाशाकडे चाललेलो आहोत त्या आम्हाला वाचवावयास आणि स्वर्गामध्ये न्यावयास येशू ख्रिस्त या जगात आलेला आहे. आज तुमची इच्छा काय आहे? आम्ही आज्ञा मोडून सैतानाचं ऐकून नाशामध्ये, नरकामध्ये जावं, की आज्ञा पालन करून येशूवर विश्वास ठेवून पश्चाताप करून बाप्तिस्मा घेऊन आम्ही तारण साधून घेऊन स्वर्गामध्ये जावं? तुमच्या निर्णयावरती तुमचं आयुष्य अवलंबून आहे प्रियजनांनो. आणि त्यासाठी परमेश्वरानं आम्हाला हे शास्त्र दिलेलं आहे. हा शास्त्र, हे बायबल आम्हाला सद्बोध करतं, दोष दाखवतं, यासाठी की आमच्या सुधारणूक व्हावं, आम्हाला नीतीचं शिक्षण मिळावं आणि आम्ही देवभक्त म्हणून चांगल्या कामासाठी या देशामध्ये, या शहरामध्ये, आपल्या घरामध्ये, गावामध्ये आम्ही चांगले सेवक, पुत्र, कन्या बनावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं प्रियजनांनो या मत्ते 5:21 ते 26 मध्ये एक फार महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की प्रभू येशू म्हणतो, मनुष्य हत्या करू नका. जो कोणी मनुष्य हत्या करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांस सांगितले होते. हॅलो, येशू ख्रिस्त काय म्हणतो? जुन्या करारामध्ये खून करू नको ही देवाने आज्ञा दिली होती, 10 आज्ञापैकी एक. कबूल, मान्य आहे? प्रभू येशू ख्रिस्त कुठली आठवण करून देत आहे की मोशेला डोंगरावरती देवाने आज्ञा दिल्या, 10 आज्ञा, त्यामध्ये एक सांगितली होती की खून करू नको. पण नव्या करारामध्ये येशू ख्रिस्त त्याच्या पुढे जाऊन सांगत आहे की होय, मनुष्य हत्या करू नकोस. आणि प्रभू म्हणतो, होय, प्राचीन लोकांनी सांगितलं होतं, परंतु मी त्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट सांगतो. म्हणतो 3 प्रकारचा न्याय तो सांगत आहे. 3 प्रकारचे आमच्या मुखातून येणारे शब्द सांगत आहेत. घरात, शेजारी, कामाच्या ठिकाणी आम्हाला प्रियानो खून करण्याच्या अगोदर 3 गोष्टी आमच्या मुखातून होऊ नयेत आणि 3 प्रकारचा दंड आहे. पहिलं काय म्हटलंय? मी तर तुम्हाला सांगतो. येशू काय म्हणतो? मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल. जो कोणी आपल्या भावावर, मी तर म्हणतो आपण त्यामध्ये अजून शब्द वापरूया, जो कोणी उगाच आपल्या बायकोवर, जो कोणी उगाच आपल्या नवऱ्यावर, जो कोणी उगाच आपल्या सुनेवर, जो कोणी उगाच आपल्या सासूवर, जो कोणी उगाच आपल्या बहिणीवर, बहीण भावावर, किंवा उगाच पास्टरावर, किंवा पास्टर पण उगाच मंडळीवर रागवेल, तर एक न्याय आहे. कुठला आहे? न्यायसभेच्या दंडास. न्यायसभा आहे. जसं आपल्या लोकशाही आपण देशात राहतो, आपल्याला संविधान दिलेलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व देशातील सर्व गोरगरीब, सर्व जमाती, जाती जमातीसाठी न्याय मिळावा म्हणून आपल्याला संविधान दिलं. सर्व घटकांना लाभ घेता यावे म्हणून आपला देश लोकशाही आहे. लोकशाही ह्या देशामध्ये, भारत देशामध्ये आपल्याला न्याय व्यवस्था आहे. मी मागच्या वेळेला म्हणालो की आपल्या भारत देशाला 3 प्रकारचे स्तंभ आहेत. एक न्याय व्यवस्था, न्यायालय. दुसरा आहे मीडिया म्हणजे पत्रकारिता. आणि तिसरा आहे प्रशासन. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट घडते, आमच्यावर अन्याय आहे, तेव्हा आम्ही कुणाकडे जातो? प्रशासनाकडे जातो. बरोबर आहे ना? प्रशासन. आणि मग पत्रकारिता. बरोबर आहे ना? मीडिया.
आणि मग न्याय व्यवस्था. 3 स्तंभ कोणते आहेत? पहिला स्तंभ म्हणजे कोण? न्याय व्यवस्था. मी तेच सांगितलं. एक म्हणजे जज, लाईक ऐकून घ्या, न्याय व्यवस्था. दुसरा स्तंभ कोण आहे? म्हणजे कोण? प्रशासन. मी सांगितलं तेच, त्याने इंग्लिशमध्ये सांगतायत, मी मराठी माणूस आहे. प्रशासन. प्रशासनाकडे आपण जातो ना, पोलीस प्रशासनाकडे आपण न्याय मागायला जातो, बरं आहे ना. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतकडे आपण अर्ज देतो, बरोबर आहे ना. आणि तिसरं कोण आहे? म्हणजे संसद. प्रेषणानो, आपला जो पत्रकारिता आहे, म्हणजे जे मीडिया आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे आपल्या जे मनुष्याच्या घडणाऱ्या गोष्टीवर अन्याय, अत्याचार, या सगळ्या गोष्टी याला वाचा फोडण्याचं काम कोण करतं? पत्रकारिता करते. माझ्या प्रियानो, जसं या लोकशाही भारत देशामध्ये एक न्याय व्यवस्था आहे, बरोबर आहे का नाही? त्या न्याय व्यवस्थेचं बघा तुम्ही, ते तराजू असतं, त्याच्या डोळ्याला काय असते? पट्टी असते ना, काळी बांधलेली. तुम्ही बघितलंय का किती लोकांनी कोर्टामध्ये ते तराजू असतं? किती लोकांनी बघितलं? बघितलेलं नाही. कोर्टामध्ये एक असं तराजू असतं, किंवा आपण पाहतो, पूर्वी सिनेमा पाहत असतात की तुम्ही बघितलं नाही का? कोर्टातच जायला कशाला पाहिजे? आता बघताय काय कोण सिनेमा बिनेमा? सिनेमा बघू नका, सिनेमा होतो मग. 29-30 वर्ष या शहरामध्ये आहे मी, एकाही सिनेमा थिएटरमध्ये मी गेलेलो नाही. माझा परिवार पण गेलेला नाही, आजही जात नाही. जिथं दारूची पेय आहेत विकली जात, तिथं हॉटेलात आम्ही जेवायला पण जात नाही. तुम्ही पण जात नसाल, चांगली गोष्ट आहे. प्रियजनानो, ते न्याय व्यवस्था म्हणजे त्यांच्या डोळ्यावर पट्टी यासाठी दाखवलेली असते की समोर जेव्हा न्याय द्यायचा असतो तेव्हा जात, धर्म किंवा काळा गोरा, श्रीमंत गरीब असा बघून न्याय द्यायचा नसतो. न्याय हा समतेनं असतो, भेदभाव न करता. म्हणून ती पट्टी बांधलेली असते. आपल्या परमेश्वराच्या डोळ्याला पट्टी बांधलेली नाही आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचे डोळे नेहमी उघडे आहेत. आणि जे प्रशासन आहे, जे तिथं तुम्ही जेव्हा घरात, समाजात कुणी अन्याय करतं तेव्हा आपण त्यांच्याकडे काय करतो? तक्रार, FIR दाखल करायला जातो. फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट पोलिसांकडे जातो. प्रशासन आहे. आपल्याला होणारे अत्याचार, अन्याय किंवा काही गोष्टी आपण पत्रकारितेच्या माध्यमातून, पेपरला येतात. ठीक आहे. या ठिकाणी जसं देशाला न्याय व्यवस्था आहे, प्रशासन आहे, मीडिया आहे, तशा प्रकारे प्रियानो आध्यात्मिक जगामध्ये येशू ख्रिस्त म्हणत आहे, जो कोणी आपल्या भावाला उगाच रागवेल कारण नसताना, जो कोणी आपल्या बायकोला कारण नसताना, जो कोणी आपल्या पतीला कारण नसताना, मुलांना देखील कारण नसताना, सुनेला देखील कारण नसताना, सासूला देखील कारण, घरामध्ये देखील तुमच्या परमेश्वर या गोष्टी पाहत असतो. काळजीपूर्वक काही ग, जरा कडक होत असेल पण हे चांगलं आहे हो. पैसे देऊन जरी असलं शिबिर ठेवलं तरी तुम्हाला एवढं छान प्रशिक्षण मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे कंटाळू नका. प्रेज द लॉर्ड. घाबरू पण नका. मी न्याय करायला बसलेलो नाही, मी तुम्हाला न्यायालय दाखवायला बसलोय. प्रेज द लॉर्ड. आहे बरं का न्यायालय. म्हणून आपण म्हणतो बघा, हिथून हे सुटलाय, आपण म्हणतो नाही, तिथं सुटणार. तुम्ही म्हणताय का नाही? आपण म्हणतो का नाही? मग मी काय वेड्यासारखा बोलायला लागलोय? अहो, देशाची जशी न्याय व्यवस्था आहे, परमेश्वराची न्याय व्यवस्था आहे. प्रेज द लॉर्ड. अहो, फक्त तो दंड देणारा देव नाही, तुम्हाला न्याय देणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. फक्त घरातल्या लोकांपासून नाही, विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांपासून, कामाच्या ठिकाणी, शेजारी, या समाजामध्ये जे तुमचा अन्याय करताय त्यापासून न्याय देण्यासाठी परमेश्वर तुम्हाला, तो न्यायी आहे हो. तो देव न्यायी आहे. तो अन्याय करणार नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त एक बचावात एक तुम्हाला अगोदरच सूचना देत आहे. उगाच एकमेकावर घरामध्ये, कामाच्या ठिकाणी, मंडळीमध्ये रागावू नका, कारण एक व्यवस्था आहे. कोणती व्यवस्था आहे?
तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल. दुसरी, जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र होईल. न्यायसभेच्या वरचं कुठलं आहे? वरिष्ठ सभा. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा, आणि जरा एक शब्द वाढला, अरे मूर्खा, नॉनसेन्स आपण म्हणतो, नॉनसेन्स लई भारी वाटतो, नॉनसेन्स, यू नॉनसेन्स, सोपं नाही ते. बायकोला म्हणता मूर्ख बाई हो, हळू म्हटला आणि जोरात म्हटला, तिला नैसर ऐकू गेलं, तिथं ऐकू गेलंय, आमची सासू लई मूर्ख आहे, आमचा सासरा, आमची पोरगी, आमची बायको, माझा भाऊ, नका. हॅलो, बायबल ना छोट्या छोट्या गोष्टीविषयी आपल्याला दाखवतं, आहे की नाही? मग हे खरं आहे का नाही खोटं असेल? येशू सांगतोय तर हे तीन व्यवस्था आहेत. न्याय सभा आहे आणि वरिष्ठ सभा आहे. तिसरं तर भयंकर. येशू काय म्हणतो? जो कोणी अरे मूर्खा असे बाबाला म्हणेल तो अग्नी नरकाच्या दंडास प्राप्त होईल. म्हणा, न्याय सभा, वरिष्ठ सभा आणि अग्निदंड, अग्नि नरकाच्या दंडास, अग्नि नरकाच्या दंडास, अग्नि नरकाचे दंड म्हणा. प्रिय विश्वासार्ह बहीण भावांनो, काळजीपूर्वक ऐका. आज आपण भारतीय लोकशाहीच्या देशात राहतो. जसं या देशाला संविधान आहे, न्याय व्यवस्था आहे, प्रशासन आहे, आणि आज आपण या स्वतंत्र भारतामध्ये आपण आपल्या भाषण स्वातंत्र्य, आपल्याला वर्तन स्वातंत्र्य, आपल्याला देव धर्म, आपल्याला व्यवसाय निवडण्याचा अधिकार आहे. कोणी कोणताही व्यवसाय करू शकतो. कोणी ज्याला जे आवडतं ते देवावर विश्वास आणि भक्ती करू शकतो. तुम्हाला जे एखादे विचार प्रकट करायचे आहेत तर वर्तमानपत्रातून तुम्ही तुमचे लेख पाठवू शकता. तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून चांगल्या 4 गोष्टी समाजाला कळवू शकता. पण कुणावरती टीकात्मक नाही व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हॅलो, मी देवाचा सेवक काय सांगत आहे? आपल्याला परमेश्वराने या भारतामध्ये आपल्याला भाषण स्वातंत्र्य, वर्तन स्वातंत्र्य, विचार प्रगट करणं, देवाचा स्वीकार करणं, देवाची भक्ती करणं, एकमेकाला मदत करणं, योग्य तो व्यवसाय करणं, जो हानिकारक उपद्रवी नाही असा व्यवसाय करण्याची आपल्याला मुभा, परवानगी, संमती आपल्या भारतीय संविधानाने दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी की आम्ही उपयोगी, समाज उपयोगी व्यवसाय, समाज उपयोगी गोष्टी, सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय कामं करावीत, चांगली गोष्ट आहे. आणि मग आपल्याला जे प्राप्त होणार उत्पन्न आहे ते आमची उपजीविका, आमचा परिवार चालवण्यास मदत होतं. मात्र त्याचा टॅक्स भरला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नाहीतर सरकार लक्ष देतं बरं का. भरपूर काही लोक उत्पन्न मिळवतात आणि सरतेशीट तुम्हाला वाटतं मला माझ्या घरात 500च्या किती आहे सोनं काय माहित नसतं. एक दिवस मग धाड पडते. ईडी येते घरात आणि घालते बेडी. म्हणून टॅक्स भरणं फार महत्वाचं आहे. सरकारी नोकर असो, खाजगी व्यवसाय करणारा असो, सगळ्यांनी आपलं काय करायला पाहिजे? वर्षाचं टॅक्स भरायला पाहिजे का नको? नाहीतर इन्कम टॅक्स, उत्पन्न तुमचं कमी दाखवून जर तुम्ही सरकारचं नुकसान केला तर दंड होतो बरं का. मी काळजीपूर्वक काय काळचा संदेश तुम्हाला परमेश्वर शिकवत आहे. जर आम्ही या देशाचे रस्ते वापरतो, या देशाचं पाणी वापरतो, या देशाच्या सगळ्या गावानं, ग्रामपंचायत किंवा सिटीनं आम्हाला दिलेले सगळे वीज, पाणी, लाईट सगळं वापरतोय ना, तर आपण त्याचं बिल भरायला पाहिजे का नको? भरायला पाहिजे. काळजीपूर्वक काय का? प्रभू येशू ख्रिस्तानं देखील एक न्याय व्यवस्थेविषयी आम्हाला सांगितलेलं आहे. आज माझ्या विश्वासार्ह बहीण भावांनो, तुमच्या घरामध्ये जर आनंद, आरोग्य, आशीर्वाद, आयुष्य आणि चांगलं समाधान, शांती हवी असेल तर येशू ख्रिस्ताने दिलेल्या आज्ञांकडे तुम्ही कानाडोळा करू नका. येशू ख्रिस्तानं पहिली गोष्ट काय सांगितली? राग करू नका आणि मनुष्य हत्या करू नका. प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं, प्राचीन लोकांना देखील परमेश्वरानं मोशेला डोंगरावर बोलावून 10 आज्ञा दिल्या. त्यामध्ये एक आज्ञा होती, खून करू नको. प्रभू येशू तर म्हणतो, मी तर सांगतो, जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा म्हणेल तो न्यायसेवेच्या दंडास.
आणि मी आज तुम्हाला नवीन एक गोष्ट म्हणत आहे, जो कोणी आपल्या बायको जर आपल्या नवऱ्याला, सून जर आपल्या सासूला, सासू जर आपल्या सुनेला, किंवा मंडळी पास्टर मंडळीला जर चुकीचे शब्द, शिव्या, शाप किंवा चुकीच्या गोष्टी बोलत असेल, तर देवाचं भय धरणारे, देवाकडून आशीर्वाद घेतलेले, देवाचं आज्ञा पाळणारे, देवाची भक्ती करणारे लोक हो. जसं जगामध्ये एक व्यवस्था आहे, जर आम्ही एखाद्याला जातीवाचक शिवी दिली ना, त्याचे किती परिणाम होतात माहित आहे ना? बरोबर आहे ना? जातीवरून शिवी दिली तर, धर्मावरून बोललो तर फार वेगळे परिणाम होतात. तशा प्रकारे आपण एक भारतीय नागरिक म्हणून, आपण परमेश्वराचे विश्वासणारे, प्रार्थना करणारे, भक्ती करणारे लोक म्हणून आपण देखील परमेश्वराच्या व्यवस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे. येशू ख्रिस्ताने हे सांगितलेलं आहे. जुन्या करारात सांगितलं होतं खून करू नको. येशू तर म्हणतो या 3 गोष्टी पाळ. कुठलं? आपल्या भावाला किंवा घरातल्या एकमेकाला अरे वेडगदा म्हणू नका, अरे मूर्ख म्हणू नका, आणि उगाच रागवू नका. पहिली गोष्ट, उगाच रागवायचं नाही. कारण नसताना सकाळी उठल्यापासून वट 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 करायचं नाही. दुसरी गोष्ट, उगाच अरे वेडगा, वेडच आहे, अरे मूर्खा एकमेकाला म्हणू नका. याचे परिणाम काय होतात? तर न्यायसभा, वरिष्ठ सभा आणि अग्निनरकाची सभा याला आम्हाला पात्र व्हावं लागतं. प्रियजनांनो, हा झाला घरातली गोष्ट घडते. आणि म्हणून आज तुमच्या घरामध्ये कदाचित शांती नसण्याचं, प्रीती नसण्याचं, तुमच्या घरामध्ये समाधान नाही, तुमच्या घरामध्ये ऐक्य नाही, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, घरामध्ये स्वास्थ्य नाही, याला कारण तुम्ही एकमेकाला वेडे समजता, एकमेकाला मूर्ख समजता, आणि एकमेकाला तुम्ही काय करता? उगाच रागवता, वेडगदा म्हणता, मूर्ख म्हणता. हे फक्त एबीसीडी आहे. हे काय आहे? अ ब क ड. पण ह्याला जोडून आणि तुमचा जो वाक्यरचना आहे, अरे मूर्खानं सुरुवात केली आणि मोठा गृहपाठ, अरे वेडगळ्यानं सुरू करायचं आणि त्यापेक्षा एक निबंधच, दिवसभर तो निबंध लिहिलाच जातो काही घरामध्ये. बस झालं. माझ्या प्रियजनांनो, आपण विश्वासणारे, प्रार्थना, भक्ती करणारे, दान देणारे देवाच्या मंडळीतले लोक आहोत. मी कुणा एका व्यक्तीला आणि कुटुंबाला म्हणत नाही, मी तुमचा सेवक, मी परमेश्वराचा सेवक, तुमचा बंधू या नात्यानं मी आज देवाच्या आत्म्यानं तुम्हाला सांगत आहे. या गोष्टी क्षुल्लक वाटत असतील, परंतु येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या प्रेरणेने याचा विचार करा. जशी जगाला एक व्यवस्था आहे, आपण कुणाला तरी एखाद्याला गलपट धरली, एखाद्याला जातीवरून, धर्मावरून बोललो, तर बायबल काय सांगतंय? पुढे काय म्हटलं येशू? तू आपल्या वाद्याबरोबर वाटेत आहेस, तोच त्याबरोबर लवकर समेट कर, नाहीतर वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपाईच्या हाती देईल, आणि तू बंदिशाहीत पडशील, जेलमध्ये जाऊन. आणि इकडे वकिलाला पैसे देऊन म्हणजे कसं, तुला खचित दमडी फेडशील, तोपर्यंत सुटणार नाही. काही लोकांनी शेताचे, घरांचे अनेक कोर्ट केसेस बरेच वर्ष चालतात, शेवटी थकतात माणूस, आणि मग म्हणतात नको रे बाबा, कोर्टाची पायरी आणि दवाखान्याची पायरी काही चढू नये. त्याने अनुभवाचे बोल असतात. परवा एक 84 का 85 वर्षाच्या वृद्धाला असं धरून नेलं होतं. तो 40 वर्षाचा असताना त्यानं काहीतरी हाफ मर्डर का काहीतरी केलं होतं. 40 वर्षाने त्याचा निकाल लागला, आणि 85 वर्षाच्या मनुष्याला, म्हाताऱ्याला, ती आजन्म कारावासाची शिक्षा झाली. बघा, निकाल किती उशिराने लागला, पण लागला. तो तिथं जाण्या अगोदर न्याय व्यवस्थेने त्याला निकाल दिला. किती लोकांनी पेपरला ती बातमी वाचली? प्रियजनांनो, म्हणतात ना, देर है लेकिन अंधेर नाही. आज तुम्हाला वाटत असेल मी पास्टर उगाच रागवत पण नाही, वेडगळा मूर्ख बनत नाही, माझ्या घरात नुसतं असं डोळं वटारलं का नाही, असं केलं का नाही, लाल झालं का नाही, सगळे घाबरतात मला. नको रे बाबानो, बास झालं. डोळे वटारून ब्लड प्रेशर वाढू नका. एक दिवस डोळे वटारतानाच डोळे वर जातील, आणि घरातल्याला वाटेल नाही ते डोळे वटारत आहे. आणि शांत, RIP, रेस्ट इन पीस,
लय भारी ती RIP येतो, फोटो आला ना सगळी लिहितं RIP म्हणजे रेस्ट इन पेश, भावपूर्ण श्रद्धांजली. त्याच्या आत्म्याला काय लाभो? शांती लाभो. मला प्रश्न पडतो, खरंच का हो आत्म्याला शांती मिळाली का? जिनं आयुष्यभर त्या व्यक्तीनं डोळे वटारले, क्षमा नाही केली, प्रीती केली नाही, सारखं उठल्यापासून वट वट वट, अरे वेडगळा, अरे मूर्खा, अरे ही अशी, ते तसा तसा कर, ते त्याला काय RIP द्यायची हो? काही ट्रक येतात बघा तामिळनाडू केरळावरून, त्याच्यावर AIP लिहिलेलं असतं मामा, बरोबर आहे ना? AIP माहित आहे? वाहनावरती AIP लिहिलं असतं. कुणाला माहित आहे का? RIP नाही ब्रदर, मी एवढंच सांगितलं, पुढचं लगेच सांगू नका वकील साहेब. काय लिहिलं असतं? AIP. मी विचार करायचा, AIP म्हणजे काय? ट्रकवर लिहिलं असते, मागं AIP, पुढं AIP, दोन्हीकडे AIP. तर AIP म्हणजे काय? ऑल इंडिया परमिट. घुमू दे कुठं पण, ज्या ट्रकवर AIP आहे ना तो सगळ्या भारत देशामध्ये जाऊ शकतो. प्राइज द लॉर्ड. काहीतरी नवीन शिकायला मिळते. जर त्यावर AIP नसेल आणि त्याच्याकडे सर्टिफिकेट AIPचं नसेल, उसको उधर ही खडा करते है का नाही? आणि नुसतं RIP लिहून तो तिथं जाणार नाही आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं पश्चाताप करून बाप्तिस्माने तारण झाल्याशिवाय त्याच्यावरती नुसती फोटोवर RIP घालून तो जाणार नाही, आत्मसा वाचला जाणार नाही. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊ. अहो, ट्रक वाहनांना AIP लिहून परमिट घेऊन त्याला भारतभर प्रवास करण्याची परवानगी मिळते. आम्हाला तर त्याच्या देशात जाण्यासाठी नुसतं RIP ने काम होणार नाही, खरंच आत्म्याचं तारण होणं, आत्मा वाचला जाणं, पश्चाताप करून देवाकडे जाण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय विश्वासणाऱ्यांनो, आज परीक्षण करा. तुमच्या ट्रकवर, तुमच्या वाहनावर, तुमच्या या देहावर परमेश्वराने तुमच्या आत्म्याचा शिक्का तारण पावल्याचा मारला आहे काय? जर तुम्ही रोज वटवट करत नसाल, वटवट करण्यापेक्षा अन्य भाषेत प्रार्थना करा. मुर्का मुर्का म्हणण्यापेक्षा अजून प्रार्थनेचे शब्द वाढवा. अजून काहीतरी करण्यापेक्षा जास्त प्रभूशी बोला. अन्य भाषेत प्रार्थना करा, तुमच्या भाषेत प्रार्थना करा, जास्त बायबल वाचा. बघा, तुमच्या मनात येणारा राग, क्रोध सगळं निघून जाईल. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तांनी का सांगितलं, भावाचाच उल्लेख का घेतला, याचा मी विचार करत होतो. हॅलो, काळजीपूर्वक काही का? झोपणारे पण इकडे लक्ष द्या, कुजबुज करणारे पण इकडे लक्ष द्या. येशू ख्रिस्ताने भावाविषयीच का सांगितलं? उत्पत्तीचं पुस्तक 4 अध्याय 1 पासून. आदामाने आपली स्त्री हव्वाईला जाणिले, ती गर्भवती होऊन तिने कायनास जन्म दिला. ती म्हणाली, परमेश्वराच्या साहाय्याने मला पुरुष संतान लाभले. नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल यात जन्म दिला. हाबेल मेंढपाळ झाला, काही शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असं झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण कराव्यास आणले. हाबेलाने आपल्या कल्पातले प्रथम जन्मलेल्या पुष्ट मेंढरापैकी काही अर्पण कराव्यास आणले. परमेश्वरने हाबेल व त्याचा अर्पण याचा आदर केला, पण काईन व त्याच्या अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. हे पाहून काईन संतापला आणि त्याचं तोंड उतरलं. 2 भाऊ परमेश्वराला सामोरे आलेत. एकानं मेंढरो आणले जिवंत, दुसऱ्यानं शेतातलं धान्य आणले निर्जीव आहे, यानं सजीव आणलं. चांगली गोष्ट आहे. दोघं पण एकाच आईवडिलाची लेकरे होती. दोघांनी परमेश्वराला संतोषानं अर्पण आणले. मात्र बायबल सांगतं परमेश्वरानं हाबेलाचं अर्पण स्वीकारलं. आपण पुष्कळदा शिकलेलो आहे, परमेश्वरानं हाबेलाच्या अर्पणाचाच का आदर केला, हाबेलाचंच अर्पण का स्वीकारलं. त्यातले त्यात काही महत्वाचे मुद्दे. हाबेलानं जे दिलं ते सजीव होतं, ते धष्टपुष्ट होतं, 1 वर्षाचं मेंढर होतं. आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट की हाबेलाची जी कृत्य होती ती कशी होती? नीतीची होती, ती विश्वासाची होती, ती संतोषाची होती. परंतु काईन जो होता तो जरा काय कोणी बोललं, जरा काय झालं, रुसणारा, फुगणारा, राग करणारा. बरेचदा आमचा स्वभाव कायनासारखा असतो. आम्ही देण्यामध्ये लय भारी, देवाला लोकांना मदत करतो, परंतु आम्ही जरा काय झालं की लगेच आमचा पारा चढतो, शॉर्ट टेम्पर. माझ्या प्रियानो, आणि त्यामुळं काळजीपूर्वक काही का परमेश्वरानं काईनाचं अर्पण स्वीकारलं नाही. कारण काईन बायबल मध्ये दुष्टाचा होता, त्याची कृत्य दुष्ट होती, त्याच्यामध्ये राग होता, त्याच्यामध्ये संताप होता.
त्यांना अर्पण फक्त दिलं, पण त्याच्यामध्ये विश्वास नीती नव्हती. हॅलो, आज तुम्ही काय नाही, हबेलाच्या ठिकाणी स्वतःला या साच्यामध्ये बसवूया. जर परमेश्वराने तुम्हाला आणि तुमच्या अर्पणाला स्वीकारावं असं वाटत असेल तर विश्वासार्ह बहीण भावानो, आज तुमचा स्वभाव कसा आहे, दुष्ट का नीतीचा, फार महत्वाचा आहे. तुम्ही देवाला देताना, शब्दात पाळणं, भक्ती करणं, अर्पण देताना तुम्ही संतोषाने देताय का द्यावं लागतंय म्हणून? तुम्ही देत असलेलं जे दशांश असेल, अर्पण असेल, ती योग्य पद्धतीने देत आहात का? भरपूर पगार येतोय, भरपूर व्यवसाय होतोय आणि 10-100 रुपये दे, अशाने परमेश्वर पावणार नाही, प्रसन्न होणार नाही. हॅलो, आणि त्यामुळं सैतान माझ्या प्रियानो हा संतापलेला आहे. जर तुम्हाला परमेश्वराने तुम्हाला स्वीकारावं, तुमचं अर्पण स्वीकारावं आणि तुम्हाला आशीर्वादित करावं, तुमचं आयुष्य वाढावं, तर तुम्ही हबेलासारखं संतोषानं देवाला शब्दात पाळणारे, अर्पण देणारे, दशांश देणारे आणि देवावर प्रीती करणारे, नीतीने वागणारे असे व्हा. जरा कोणी बोललं, जरा काही झालं, लगेच शॉर्ट टेम्पर नको. पास्टर आम्हाला असे बोलले, पास्टरांबद्दल मनात राग ठेवायचा, आई वडील मला असे बोलले, आई वडिलांबद्दल राग ठेवायचा, बायको भाऊ नाही हो. आणि त्यामुळं तुम्ही कितीही प्रार्थना केल्या, किती अर्पण दिलं, स्वीकारलं जात नाही. तुमच्या शरीरामध्ये आरोग्य राहत नाही, शांती राहत नाही. आज हा संदेश ऐकून जाण्या अगोदर मी देवाचा सेवक नम्रपणे सांगत आहे, पास्टरांबद्दल मनात काही तुमच्या पाप राग असेल, इथंच परमेश्वराचं क्षमा मागा. मंडळीतील एखाद्या बहिणीबद्दल, भावाबद्दल सुडाची भावना असेल, क्षमा मागा. आणि म्हणून कदाचित तुमचं शरीर दुखतंय, वेदना आहेत, समस्या आहे, झोप लागत नाही, समाधान नाही. याला कारण पण तेच आहे. काही लोकांना झोप लागत नाही, समाधान नाही, शांती नाही. कारण का? तुमच्या मनात राग आहे. आणि मग काय झालं? हबेलाला हे समजलं नाही, भावाला राग आलेला. कुणाला समजलं? 5वं वचन, पण काईन व त्याचे अर्पण याचा त्याने आदर केला नाही. हे पाहून काईन संतापला व त्याचे तोंड उतारले. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास? तुझं तोंड का उतरलं? हॅलो, विश्वासार्ह बहीण भावानो, घरामध्ये सासू बोलली, सासरा बोलला, सून जरा बोलली, नवरा बोलला, बायको बोलली, पास्टर बोलले. हॅलो, विश्वासार्ह, भक्ती करणाऱ्या, प्रार्थना करणाऱ्या प्रियजनांनो, आज मी देवाचा सेवक सांगत आहे, तुम्हाला सुस्थिती, आरोग्य आणि आयुष्य लाभावं तर तुमच्यातून पहिला दुर्गुण राग, संताप, शिव्याशाप देणं, मुखातली निंदा, शिवीगाळ, अरे वेडगळा, अरे मूर्खा, वटवट बंद करा. आजचा संदेश तोच आहे. नाहीतर तुम्हाला न्यायसभेच्या दंडास, नाहीतर तुम्हाला वरिष्ठ सभेच्या दंडास, नाहीतर तुम्हाला अग्नी नरकाच्या दंडास पात्र व्हावं लागेल. जर या जगामध्ये न्याय व्यवस्था आहे, म्हणून प्रभू येशू काय म्हणतो? प्रथम तू आपल्या भावाबरोबर समेट कर. दादा माझं चुकलं, मम्मी माझं चुकलं, अगं माझं चुकलं, अहो मी तुम्हाला चुकून बोलले, बाळांनो आम्ही तुम्हाला उगाच मारहाण केली. मुलांजवळ ती वयानं लहान असे क्षमा मागा. हॅलो, भावाबरोबर काय म्हटलेलं आहे? समेट कर. कुटुंबानो, आपापल्या घरात एकमेकाबरोबर समेट करा आणि मग येऊन मंडळीमध्ये शब्दात पाळा, मग येऊन देवाची भक्ती रडून सुरू घालून करा, मग येऊन देवाला दान अर्पण करा. येशू ख्रिस्तांना दिलेला नियम आहे. मग तुमचं अर्पण स्वीकारलं जाईल. जर एखाद्याबरोबर तुमची चावीवर, एखाद्याची कचऱ्यावरून, एखाद्याची काही भांडणं झाली गाडीवरून, रस्त्यावर, तर बायबल सांगतो, प्रभू येशू काय म्हणतो? तुझा वादी तो पोलिसांकडे जाण्या अगोदर त्याला म्हण, बाबा माझं चुकलं, तुझी काही भरपाई असेल तर इथंच देतो. तिथं गेल्यानंतर डबल दंड आहे. माझ्या गाडीचा इन्शुरन्स आहे म्हणायचं. तुझ्याही गाडीचा इन्शुरन्स असेल तर आपण जाऊ, इन्शुरन्स मधून कामं होतील म्हणायचं. समजूतदारपणा घ्या. नाही जरा ठोकली आणि तुम्ही तिकडनं उचलून एक दगड आणला आणि त्याच्या काचेवर रागानं घातला. अरे जरा ठोकरलंय आणि तुम्ही दगड उचलताय, काचेव घालतोय. मग तो दगड उचलून काचेव नाही घालणार, तुमच्या डोक्यातच घालणार. आणि मग झोप न लागणारी झोप लागते.
हॅलो. आणि म्हणून गाडी ठोकरली, धक्का लागला. बायबल येशू काय म्हणतो, तुझा वादी रस्त्यात आहे तोपर्यंत त्याच्यावर काय कर, समेट कर. नाहीतर तो वादी तुला कुठे घेऊन जाईल, तिथं, तिथून तिथं गावबाग तिकडे रोडला तिथं कोर्ट आहे तिथं. आणि तिथं निकाल जर आला का नाही 3 दिवस, शुक्रवारी जर लागला हे तर शनिवार रविवार 3 दिवस, मग ते सुटत नाही. सोमवारी कोर्ट चालू, 3 दिवस जेल की हवा. हॅलो. आपल्या प्रभूने काय सांगितले, राग आणि खून करू नका. कारण जुन्या काळात प्राचीन लोकांना हे सांगितलं होतं, खून करू नको. मी तर म्हणतो आपल्या घरात, समाजात, कामाच्या ठिकाणी कुणालाही सारखं वेडगळा, मूर्खा सारखं वटवट करू नका. जशी जगाची व्यवस्था आहे, प्रिय विश्वासणाऱ्यांनो, ख्रिस्ती भक्ती प्रार्थना करणाऱ्यांनो, आज मला सांगू द्या, जे तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करता, भक्ती करता, आशीर्वाद घेता, आयुष्य मागता, त्या परमेश्वराची पण एक व्यवस्था आहे. त्याकडे कानाडोळा करू नका. ज्याचे डोळे तुम्हाला पाहतात, त्याचे डोळे तुम्ही चांगलं करताना आणि वाईट करताना पाहतात. ज्याचा कान तुमच्या प्रार्थना ऐकतो, तुमच्या तोंडातले शब्द पण ऐकतो. हॅलो. काय ना, तू का संतापलास, तुझं तोंड का उतरलं? सल्ला काय आहे? सल्ला काय आहे? सल्ला हा आहे, 7वं वचन, तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय, पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपून आहे, त्याचा रोग तुझवर आहे, करिता तू त्यास दाबात ठेव. हॅलो. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. आज परमेश्वर मंडळी हो, विश्वासार्ह बहीण भावानो, तुम्हाला देव सांगत आहे, तुमच्या रागाला दाबात ठेवा. तुम्ही दाबात राहू नका. माझं कोण नावच काढत नाही, मी लय दाबाचा आहे. सगळ्यांना घरात दाबात ठेवू नका. किल्ल्या माझ्याकडेच आहेत, पण त्याच्याकडे तुमची किल्ली आहे. ते उघडल्याशिवाय तिथं तुम्ही जाणारच नाही. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगतं, जेव्हा तो तुमच्यासाठी उघडतो तेव्हा कोण बंद करणार नाही. प्रेज द लॉर्ड. अरे त्यानं तुमच्यासाठी स्वर्गाचं दार उघडले. काय घेऊन बसलाय ते घर, काय घेऊन बसलाय ते सोनं, गाडीनी. मी आणली गाडी, माझं घर, माझं शेत, माझा टेम्पो. बाबांना म्हणायचं, पोरांनो सगळं तुमचं आहे. बरोबर आहे की नाही? आम्ही दोघं आमचं, तुम्ही आमचं. प्रेज द लॉर्ड. नातं फार महत्वाचं आहे. घरामध्ये स्नेह ठेवा, प्रॉपर्टीवर लय हक्क गाजवू नका, त्याला आवडत नाही. खरी प्रॉपर्टी कुटुंब आणि तुमचं शरीर आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला प्राप्त होणारा पैसा, सोनं ही प्रॉपर्टी नाही. तुमची संतती ही तुमची संपत्ती आहे. तुम्हाला लाभलेली नातवंड ही तुमची संतती आहे. सून असेल, मुलं असेल, तुमची संपत्ती आहे. याकडे लक्ष द्या. काही एकटंच राहून घर काय आहे? घर तुम्हाला जेवाय देणार आहे? अरे घरात माणसं पाहिजेत, सगळेच पाहिजेत. तो प्रियजनानो, परमेश्वरानं कायनाला सांगितलं, रे का संतापलास, का 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 तू राग केलास? हॅलो, इकडे लक्ष देतो. आम्ही तो रागाला दाबात ठेव, नाही तर पाप दारात टपू नये. ऐकायला पाहिजे होतो. हॅलो, ऐकलं नाही. बरेचदा आम्ही ऐकत नाही, देवाचं ऐकत नाही, सेवकाचं ऐकत नाही, आणि त्यामुळे आमच्यामध्ये इथून जाताना काहीतरी राग घेऊन जातो. काही गोष्टी पास्टरने रागाने बोलल्या असतील त्या सोडून जा. काही गोष्टी चांगल्या सांगितल्या, चांगल्या घेऊन जा. मी आता जाऊन माझ्या आई बरोबर समेट करेन, भावाबरोबर, बायको बरोबर, पत्नी बरोबर, मुलांबरोबर, सासू बरोबर, सुने बरोबर. चांगलं घेऊन जा. गळ्यात पडा, रडा. मेल्यानंतर त्या निश्चित पडलेल्या व्यक्तीच्या गळ्यात पडून मग काय उठणार नाही ती व्यक्ती. मी लय तुम्हाला त्रास दिला हो, मला क्षमा करा. तिनं पण केलेली नसत्या, ती तिथं जात्या, तिथून 4 देव आणि पाठवून देत्या सैताना, तिला पण आण म्हणून. दुष्ट आत्मा बायबलमध्ये लिहिले ना, एकदा गेला ना तो आणि पाठवतो त्याचे सगळे सख्या. हॅलो. म्हणून मनुष्य मेल्यानंतर त्याच्या तिरडीवर, त्याच्या पेटीवर आणि त्याच्या अंगावर पडून क्षमा मागू नये. आजच वेळ आहे. क्षमा मागा. घरामध्ये एकमेकांची प्रीती करा. आयुष्य फार थोडा आहे प्रियानो. माझ्या जीवनामध्ये मी ते केलं. पुष्कळ लोकांनी मला धोका दिला. मी सगळ्यांना क्षमा केलेली आहे. मंडळीमध्ये, नातेवाईकामध्ये, घरामध्ये सर्वांबरोबर मी शांतीने, प्रीतीने राहत आहे. परवा एक तरुण मुलगा माझ्याकडे आला, फादर माझ्यासाठी प्रार्थना करा.
माझं कोल्हापुरात घर आहे, माझं इथं घर आहे, मी बहीण भाऊजींकडे राहतो, मी पुष्कळ पैसा मिळवतो, मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, परंतु मला आई वडिलांकडे जायला इच्छाच होत नाही. मी त्याला येशूचं वचन सांगितलं आणि जेव्हा त्याच्या डोक्यावर हात ठेवला, हात ठेवल्यानंतर 2 मिनिटानंतर तो जोरजोरात ओरडू लागला. त्याला स्पर्श झाला प्रभूचा, जोरजोरात ओरडू लागला, जोरजोरात. त्याला थांबवणं माझ्यासाठी अशक्य होतं. त्याला त्रास देणारी जी दुष्ट शक्ती त्याच्यामध्ये होती, त्यानं पश्चाताप केला, घाम्याघूम झाला आणि मी पाहिलं तो असा माझ्याकडे बघत होता. तुम्हाला म्हणाला तुम्ही काय केला? म्हटलं काही नाही, मी तुला वचन सांगितलं, मी प्रार्थना केलं. आणि तो त्यानंतर शुद्धीवर आला, सगळीकडे असा बघायला लागला. तो आणि मी दोघंच होतो त्या नव्या इमारतीत. मी प्रार्थना फक्त केली, त्याला येशूविषयी सांगितलं, देवाच्या प्रीतीविषयी सांगितलं, आईवडिलांना क्षमा कर म्हणून सांगितलं आणि त्याला मी सांगितलेल्या गोष्टी त्याच्या आतमध्ये गेल्या त्यानं आणि मी प्रार्थना केली. आम्ही जेव्हा वचन सांगतो आणि प्रार्थना करतो तेव्हा देव काम करतो. प्रेज द लॉर्ड. तो खाली पळत आला आणि त्याच्या मित्राला सांगितलं, हे फादरनी माझ्यासाठी प्रार्थना केली, मी एवढा थकलो होतो, मला फ्रेश वाटतंय, मला काहीतरी वेगळं झालेलं आहे, मला समाधान वाटतंय, आता मी माझ्या आईवालांकडे जाईन म्हटला तो. प्राइज द लॉर्ड. पण बऱ्याच काही जो सैतान आहे ना आपल्याला जड करतो, कठीण करतो, आपलं मन कठीण करतो. प्रीतीच करू देत नाही आईवडिलावर, प्रीतीच करू देत नाही बायकोवर, प्रीतीच करू देत नाही भावावर, पास्टरवर, मंडळीवर. काहीनाला जड केलं सैतानानं. देवाने सांगितलंय रागाला दाबात ठेव, पाप दारात टपू नये. देवाचं ऐकलं नाही, गेला काहीतरी घेतलं हत्यार आणि भावाचा खून केला. प्रियानो, राग रोग आहे आणि हे रागाचा परिणाम खुनामध्ये झाला. आज या जगाला प्रियानो रागाला दाबा ठेवण्याची गरज आहे. आज राष्ट्र देखील रागानं एका दुसऱ्या राष्ट्रावर बॉम्ब टाकत आहे, अणुबॉम्ब टाकण्याची भाषा करत आहे. राष्ट्राचे अनेक राष्ट्राध्यक्ष रागानं सैतानानं त्यांना उफाळलेला आहे. राज्यामध्ये, देशामध्ये, समाजामध्ये एका धर्मात ते धर्म, राग, क्रोध. आणि आपण म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आपण म्हणतो. आणि विनाकारण काही दुष्ट लोक, काही दुष्ट सैतान, जे नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला आपण एकमेकाला मदत करणारे लोक, सगळेच त्यावेळेला जाती धर्म आपण विसरून जातो आणि बुडणाऱ्याला आपण वाचवतो. दवाखान्यामध्ये कुणाला रक्ताची गरज असेल तर आम्ही त्यावेळेला रक्तदान देतो, त्याला जात धर्म बघितला जात नाही. कोणीतरी अपघात झाला असेल तर त्याला त्याची जात धर्म विचारला जात नाही, आम्ही त्याला अँब्युलन्स मधून उपचारासाठी नेतो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला आपण एक नागरिक देशाचे म्हणून, जबाबदार लोक म्हणून एकमेकावर प्रीती करतो, एकमेकांचं ओझं घेतो, एकमेकाची जीव वाचवण्यासाठी काम करतो. किती चांगलं आहे हो. परंतु काही दुष्ट सैतान जेव्हा आम्हाला आमच्या मुखात मनात चुकीच्या गोष्टी पेरतो, जातीवादाच्या, धर्माच्या चुकीच्या, तेव्हा सैतान आम्हाला काही लोकांना काय करतो, राग उत्पन्न करतो. आणि त्यामुळं कुटुंबावर, धर्मावर, मंदिरावर आणि अनेक चुकीच्या प्रार्थनास्थळावर हल्ले केल्याचं आज आम्ही पाहतो. आज मी देवाचा सेवक सांगत आहे. प्रियानो, देवाला पण राग येतो की? देवाला कधी राग येतो? या घटनेनंतर आम्हाला पाहायला मिळतं देवाला वाईट वाटलं आणि देव म्हणतो हबेला, तुझा भाऊ कुठे आहे? मी काय रखवालदार आहे? अरे त्याचं रक्त माझ्याकडे ओरडत आहे. प्रियजनांनो, परमेश्वराला जेव्हा पहिल्यांदा आदामाने हवेनं सैतानाचं ऐकलं तेव्हा देवाला राग आला होता बरं का. आणि परमेश्वरानं काय केलं? त्या रागापोटी त्या काईनाने, आदामाने हवेला परमेश्वरानं बागेतून बाहेर काढलं. प्रियानो, नव्या करारात देखील आम्हाला पाहायला मिळतं. जुन्या करारात जेव्हा परमेश्वराला आदामाने हवेनं आज्ञा मोडली तेव्हा देवाला राग आला आणि त्यांना त्यांच्यापासून बाहेर काढलं, बागेतून बाहेर काढलं. आशीर्वादापासून पोरके झालेत. जेव्हा काही लोक देवाविरुद्ध एखादं नगर बांधायला आले, चला आपण गगनचुंबी इमारत बांधू, आपण आपलं नाव करू, तेव्हा पण देवाला राग आला आणि परमेश्वराने त्यांना काय केलं? त्यांच्या भाषेचा घोळ केला आणि ते जगभर पांगलेत. देवाला राग आला. अनेकदा देवाला राग आला की परमेश्वराने जेव्हा हे जगाकडे पाहिलं, जग सगळं अधार्मिक कृत्य करत आहे, एकमेकाविरुद्ध उठलेलं आहे, सगळं भ्रष्ट झालेलं आहे, तेव्हा परमेश्वर म्हणतो
हे जग भ्रष्ट झालेलं आहे आणि परमेश्वरानं काय केलं? जलप्रलयाच्या द्वारे जगाचा नाश केला. ह्या जुन्या काळातल्या गोष्टी आहेत. प्रियानो, आपला परमेश्वर हा दयाळू पण आहे, मंदक्रोध पण आहे. म्हणून ज्या परमेश्वरानं ज्या पहिल्या कुटुंबाला स्थापन पण केलं, पण पहिल्या कुटुंबानं आज्ञा मोडली, देवाला राग उत्पन्न झाला आणि म्हणून त्यांना बाहेर काढलं. आशीर्वादापासून, देवाच्या सान्निध्यापासून आणि देवाच्या अधिकारापासून गेलं. प्रिय बहीण हो, आज कुटुंबानो, परमेश्वराला आजची आज्ञा मोडून देवाला राग उत्पन्न करू देऊ नका. नाही तर परमेश्वराचा क्रोध भडकला ना, तर तुम्हाला प्राप्त झालेली ती नोकरी असेल किंवा प्राप्त झालेलं कुटुंब किंवा प्राप्त झालेलं दानं असतील किंवा जी काही प्रियानो ती काढून घेतली जातील. माझ्या प्रियानो, तुम्हाला माहित आहे ना, राजा नबुकदनेस्सर गच्चीवर फिरताना म्हणाला, हे सगळं मीच केले, माझ्या मुलंच हे राजवाडा, माझ्या मुलंच हे सगळं आहे. प्रियजनांनो, नबुकदनेस्सर राजाकडे वाणी आली, हे नबुकदनेस्सरा, तू माणसाचा पशु होशील, तुझ्यावर दहीवर पडेल, तुला नख फुटतील, तुला मनुष्यातून घालवून देण्यात येईल आणि तू अन्नाऐवजी कडबा खाशील. मनुष्यावर देवाची सत्ता आहे हे जोपर्यंत तुला समजत नाही तोवर 7 सप्तकांचा काळ जाईल. आणि तसं घडलं. आणि शेवटी तो नबुकदनेस्सर राजा लिहिताना बायबलमध्ये दानिएलच्या पुस्तकात म्हणतो, हे मला समजलं आणि मी ताळ्यावर आलो. प्रिय विश्वासणाऱ्यानो, आज तुमच्या मुखातले शब्द देवाला दुःख देणारे नसावे. जो परमेश्वर मेंढपाळाचा दावीद राजाला राजा करतो, तोच परमेश्वर राजाचा गाढव पण केल्याशिवाय, बैल केल्याशिवाय राहत नाही. प्राइज द लॉर्ड. म्हणून आपण म्हणतो बघा, देव देऊन पण बघतो. देवानं दिलंय ना सौंदर्य, ज्ञान, धन, लेकरं, कुटुंब, उद्योग, नोकरी, त्याचा उपयोग होऊ द्या. परमेश्वरासाठी, समाजासाठी, देशासाठी चांगलं करा. रागाला दाबा ठेवा. मनुष्य हत्या करू नका, शब्दानं हत्या करू नका, दुखावले जाऊ नका, दुखावू नका. घरात, चर्चमध्ये, मंडळीत, कारण प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला हे सांगितलेलं आहे, मनुष्य हत्या करू नको. आपल्या शब्दानं पण कुणाला वटवट करू नका, वेडगळा मूर्ख म्हणू नका. नाहीतर न्यायसभा आहे, वरिष्ठ न्यायसभा आहे, अग्निनरकाची सभा आहे. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना, खालचं कोर्ट, हायकोर्ट, नाहीतर शेवटी सुप्रीम कोर्ट. कुठलं कोर्ट? असं कोर्ट आहेत ते. प्रत्येकासाठी वेगवेगळे कोर्ट आहेत. कामगारांसाठी लेबर कोर्ट आहे, बरोबर आहे की नाही? प्रत्येकासाठी वेगवेगळे कोर्ट आहे सिस्टर, प्रत्येकासाठी वेगवेगळे कोर्ट आहे. पण आपल्या परमेश्वराचं पण एक कोर्ट आहे. येशू ख्रिस्ताला देखील नव्या करारामध्ये राग कधी आला? ज्या वेळेला तो सभास्थानामध्ये गेला आणि सभास्थानामध्ये लोक काय करायला लागलेत? पक्षी विका लागलेले आहेत, नाणी विका लागलेले आहेत. प्रभू येशू म्हणतो, माझ्या प्रार्थना मंदिराला सर्व काळचं प्रार्थना मंदिर म्हणतील आणि याला तुम्ही काय केलेलं आहे? लुटारूंची गुहा केलेली आहे. येशू ख्रिस्ताने एक दोऱ्याचा कोरडा केला, ते दोरखंड केलं आणि सगळ्यांना सभास्थानातून बाहेर काढलं. हॅलो, प्रभू येशूला राग चांगल्यासाठी येतो. प्रियानो, तुमच्या जीवनामध्ये आज कोणती गोष्ट आहे, वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, आध्यात्मिक जीवनात, आताच येशूला म्हणा, प्रभू तुला नावडणारी गोष्ट माझ्या मनातून, माझ्या मुखातून, माझ्या अंतकरणातून, माझ्या परिवारातून, बस शांत बस तिथं, माझ्या परिवारातून काढून टाक. म्हणून ते आपण गाणं गीत म्हणतो ना, कुठलं गीत आहे ते? जो मुझ में जो भी अच्छी नहीं, हर वो चीज मिटा दो, तुमको जो पसंद हो उन बातों से मुझे भर दो. आओ आओ यीशु मसीह, यीशु मसीह. म्हणजे काय? तुला नावडणारी गोष्ट आपण फक्त माझ्या अंतकरणातून नाही, येशू तुला नावडणारी गोष्ट माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवातून, हॅलो, माझ्या डोळ्यातून, माझ्या मुखातून, माझ्या मनातून, माझ्या अंतकरणातून, माझ्या हातातून काढून टाक. प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, आज हा संदेश इथं थांबत आहे. नव्या करारामध्ये येशू ख्रिस्तानं जे आम्हाला शिकवलं, प्रभू येशू म्हणतो राग आणि खून. त्यानं जुन्या करारातला संदर्भ दिला येशूनं. काय? प्राचीन काळच्या लोकांस तर असे सांगितले होते की मनुष्य हत्या
करू नको. होय, जुन्या करारामध्ये परमेश्वराने मोशेला 10 आज्ञा दिल्या, त्यातली एक आज्ञा होती मनुष्य हत्या करू नको, म्हणजे खून करू नको. नव्या करारामध्ये येशू ख्रिस्ताने पुन्हा एक आम्हाला या आज्ञेची आठवण करून दिलेली आहे. हॅलो, इथं हत्यार चालवण्याविषयी नाही, प्रभू येशू इथे म्हणतो तुमची जीभ चालवण्याविषयी. जीभ पण एक हत्यार आहे, हात एक हत्यार आहे. आणि म्हणून येशू म्हणतो प्राचीन काळच्या लोकांना मनुष्य हत्या करू नका सांगितलं होतं. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या घरातील, समाजातील, कामाच्या ठिकाणच्या एखाद्याला रोज विनाकारण उठल्यापासून चुकीचे शब्द वापरेल तो न्यायसभेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला विनाकारण वेडगळा म्हणेल तो वरिष्ठ दंडास पात्र ठरेल. आणि जो कोणी आपल्या भावाला मूर्ख म्हणेल तो अग्नी नरकाच्या पात्र होईल. प्रियजनांनो, देवाला राग येईल असं आपण न वागण्याचा निश्चय करूया. आई वडिलांना काही गोष्टी पटणार नाहीत, राग येईल असं पण मुलांना वागू नका. सासूला पण वाईट वाटेल, राग येईल असं काही सुनानो करू नका. सुनेला पण मन दुखावलं जाईल असं काही वागू नका. पास्टरना पण दुःख होईल, वाईट वाटेल, राग येईल असं काही वागू नका. भावाला पण आपलं दुःख होईल असं वागू नका. बहिणीला दुःख देऊ नका. प्रियजनांनो, तुमच्या मुखातले शब्द वेळीच आवरा. म्हणून पेत्र देखील म्हणतो सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे. तो सैतानाला कुणाची उपमा देतो? गर्जणाऱ्या सिंहाची. पेत्र म्हणतो सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे, तो कुणाला गिळावे हे शोधित फिरतो. आज देवाचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे. होय, जुन्या करारामध्ये परमेश्वरानं मनुष्य हत्या करू नको हे सांगितलं. परमेश्वरानं कायनाला अगोदर सावध केलं होतं, कायना तुझं तोंड का उतरलं, का संतापलास, रागाला दाबा ठेव, नाहीतर पाप दारात टपूनच आहे, त्याचा रोग तुझ्यावर आहे. आज परमेश्वराचा संदेश, देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. ज्या परमेश्वरानं कायनाला अगोदरच सांगितलं होतं, तो परमेश्वराच्या वचनाद्वारे आज या संदेशाद्वारे माझ्या बहिणीनं, बंधूनं, तरुण तरुणी, माता पितानं, मंडळी हो, परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे राग दाबात ठेव, संताप करू नका. तोंड का उतरलं जातं, का रुसता फुगता, का कठीण होता, का सुडाची भावना वावरता. जो पेत्र म्हणतो तो गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे, तोच परमेश्वराने अगोदर सांगितलं होतं तो दाराशी टपून आहे. आज परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येत आहे, सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा तुमच्या दाराशी टपलेला आहे. जसा येशू म्हणाला चोर येतो तुमच्या घरात, तो चोरी, घात आणि नाश करावाच येतो. शैतान तुमच्यातलं प्रेम, देवाबरोबरच, पास्टरांबरोबर असणार प्रेम, मंडळीतल्या बहीण भावाबरोबर घरातलं तो प्रेम चोरणारा सैतान मनुष्यघातक आहे. सैतान लवार आहे, सैतान चोर आहे, तो फसवणारा आहे, तो तुमच्या प्रेमाची चोरी करतो. हॅलो, हा संदेश मनोरंजन म्हणून घेऊ नका. नवी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे. पालक साहेब तुम्ही लय गोड गोड बोलता, चांगलं बोलता. अनुभवाच्या आणि आत्म्याच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. सुधरा. जे ऐकले ना ते इथं आहेत, ज्याने ऐकलं नाही ना ते आज इथं नाही आहेत, ते जगामध्ये आहेत. काही कुटुंबांचे प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे झालेत. ऐकलंच नाही सेवकाचं, ऐकलंच नाही घरच्यांचं, ऐकलंच नाही आई वडिलांचं. आज परमेश्वर म्हणत आहे रागाला दाबा ठेव. आज मी देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे, तुमच्या रागाला दाबा ठेव. याकोबाने त्याच्यावर पर्याय काय सांगितला? याकोब 4:10 मध्ये याकोब काय म्हणतो? याकोब म्हणतो यास्तव. मग तुम्ही म्हणला पालसाहेब आम्ही काय करावं? सैतान तर सिंहासारखा आहे, तो राग घेऊन आमच्याकडे येतो, तो आमच्याकडे टपून बसलाय, आम्हाला गिरावायला, आमचा घात करायला. आम्ही काय करायला पाहिजे? याकोब, हॅलो अवय सिस्टरकडे लक्ष द्या. याकोब 4:10 मध्ये याकोब काय म्हणतो? सैतानाला कसं अडवायचं? याकोब 4:10 मध्ये काय म्हणतो? यास्तव देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून. आज जो सैतान तुमच्या घरात वाद करत आहे, आज जो मंडळीमध्ये तुमची सहभागिता कमी झालेली आहे, आज परमेश्वराकडे तुमचे शास्त्र वाचणं, प्रार्थना करणं कमी झालेलं आहे, तुम्ही जड झालेला आहात, तुम्ही कठीण झालेला आहात. काही लोक आठवड्याभर बायबल वाचत नाहीत, काही लोक गुडघ्यावर प्रार्थनाच करत नाहीत, काही लोक पवित्र शास्त्र उघडतच नाहीत. हॅलो, आज त्यांना परमेश्वराचं वचन येत आहे. माझ्या प्रियानो,
याकोब म्हणतो यास्तो देवाच्या अधीन व्हा. देवाच्या अधीन होणं म्हणजे बायबल वाचणं, प्रार्थना करणं, देवा बाहेर टाकणं. तेव्हा तो सैतान पळून जाईल. हॅलो, मी आहे की देवाच्या अधीन? आठवड्याभर बायबल उघडलं नाही, प्रार्थना केली नाही, दशांश दिला नाही, देवाच्या मंडळीत भाग घेतला नाही, पास्टरांसाठी, मंडळीसाठी, देशासाठी प्रार्थना केली नाही. काय तुम्ही देवाच्या अधीन आहात? देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा अडवा अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल, पळून जाईल. माझ्या प्रियजनांनो, विश्वासार्ह बहीण भावांनो, आज तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात? शांती हवे, आनंद हवा, आरोग्य, ऐक्य, घरामध्ये समाधान, सर्व बाबतीमध्ये हित व्हावं, कल्याण व्हावं, पूर्ण आयुष्य जगावं. आज परमेश्वराचा संदेश तुम्हाकडे आलेला आहे. मनुष्य हत्या करू नका. शब्दाने नको, हाताने नको. मनुष्य हत्या करू नका. राग करू नका. सैतान हा राग उत्पन्न करतो, राग उत्पन्न करतो आणि रागाचा परिणाम आमच्या हातून गुन्हा होतो आणि मग त्याचा परिणाम दंड आहे. जसं जगामध्ये आम्ही काहीतरी चूक केली तरी आम्हाला न्यायाधीशाच्या हाती दिलं जाणार आणि मग बंदिशाही टाकलं जाणार आणि मग दमडी फेडीपर्यंत आम्हाला सोडलं जात नाही. तसं परमेश्वराच्या पण शास्त्रामध्ये देवाची पण एक आध्यात्मिक न्याय व्यवस्था आहे. म्हणून आपण म्हणतो बघा, काही लोकांच्या जीवनामध्ये असं का घडत आहे? याला कारण की परमेश्वराला त्यांनी न्याय मागितला नाही. परमेश्वराकडे त्यांनी दयाची याचनाच केली नाही. परमेश्वराने आम्ही क्षमाच मागितली नाही. प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताकडे ज्यांनी प्रियानो क्षमा मागितली, ती पापी स्त्रीनं पण क्षमा मागितली. प्रभू येशू, मला क्षमा कर. अश्रू गाळले, कुपी उघडली, तिला क्षमा झाली, तिचा दंड दूर झाला. व्यभिचार करत असताना ते दगडमार करून तिला मारणार होते, तिला देखील येशू ख्रिस्तानं काय केली? क्षमा केली. माझ्या प्रियानो, लाजारस देखील तो कुष्ठरोगी पालता पडला, त्याला देखील कुष्ठातून मुक्ती मिळाली. येशू ख्रिस्ताकडे जे आले ना, अंधांचे त्याने डोळे उघडले, पाप्यास क्षमा केली, रोग्यास बरं केलं, अंधांचे नेत्र उघडले, सगळ्यांना येशूने जीवन दिलं. म्हणून तो म्हणतो, चोर येतो तो चोरी, घात व नाश करावास, पण मी आलो आहे ते जीवन द्यावयास. आज तुम्हाला शांतीचं, प्रीतीचं, समाधानाचं, आशीर्वादाचं जीवन हवं आहे काय? स्वतःचं परीक्षण करा. या आपण आपले नेत्र बंद करूया, आपण आपलं स्वतःची तपासणी करूया. परमेश्वरा म्हणूया, प्रभू, मी आतापर्यंत केलेला राग, क्रोध, संताप, अभद्र भाषण याची मला क्षमा कर. प्रभू, माझा न्याय कर, पण मला क्षमा कर. माझ्यावर दंड नको. माझ्या मुखावाटे गेलेलं अभद्र भाषण, अमंगल गोष्टी नवऱ्याविरुद्ध असतील, मला क्षमा कर. स्त्रियांनो, परमेश्वराजवळ क्षमा मागा, मुख उघडून क्षमा मागा. आज देवाचा आत्मा तुम्हाला पाहत आहे. पुरुषांनो, आपल्या घरातील पत्नीला, आई वडिलांना दुखावला असेल, क्षमा मागा. देवाच्या सेवकाविरुद्ध काही राग असेल, क्षमा मागा. येशू ख्रिस्त याला तुमचे शब्द पाहत आहे. त्याचा न्याय तुम्हाला न्याय देतो. ज्याला दया, त्यावर दया केली जाते. येशू हा क्षमा करणारा देव आहे. येशू हा न्याय करणारा, न्याय देणारा देव आहे. हे जग आम्हाला न्याय देणार नाही, तर दंड देणार आहे. येशू ख्रिस्ताने आमचा दंड दूर केलेला आहे. आणि म्हणून येशू आज म्हटलं, राग आणि खून करू नको, मनुष्य हत्या करू नका. प्राचीन काळच्या लोकांना सांगितलं होतं, खून करू नको, मनुष्य हत्या करू नको. प्रभू येशू म्हणतो, मी तर तुम्हाला सांगतो, उगाच घरामध्ये, कामाच्या ठिकाणी, समाजात उगाच वटवट करू नका, कुणावर रागावू नका, संतापू नका. नाहीतर तुम्ही न्यायसभेला पात्र व्हाल. उगाच आपल्या परिवारातील किंवा मंडळीतील, समाजातील लोकांना अरे वेडगळा, आपल्या भावानो म्हणू नका, आपल्या पत्नीला पुरुषानो म्हणू नका, स्त्रियानो आपल्या पतीला, सासवानो आपल्या सुनेला, सुनेनो आपल्या सासवाला उगेच वेडगळ्या म्हणू नका.
येशू म्हणतो तुम्ही न्याय सभेच्या दंडास पात्र व्हाल, वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र व्हाल. अरे मूर्खा, अरे मूर्खा असं आपल्या भावाला म्हणू नका, बहिणीला म्हणू नका, पत्नीला, सेवकाला देखील, एकमेकाला देखील घरामध्ये. कारण येशूने स्वतः म्हटलेलं आहे, नाही तर तुम्ही अग्नी नरकाच्या दंडास पात्र व्हाल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तो आपलं दान अर्पिण्यास वेदीजवळ येत आहेस त्या अगोदर आपल्या भावाशी समेट कर, आपल्या पत्नीशी समेट कर, मुलांनो आई वडिलांशी समेट करा, आई वडिलांना मुलांशी समेट करा, स्त्रियांनो आपल्या नवऱ्याशी समेट करा, पुरुषांना आपल्या पत्नीशी समेट करा, सासवानो सुनाशी, सुनानो सासवाशी समेट करा, आणि मग जाऊन दान अर्पण करा. देवाचं वचन सांगतं. प्रभू येशू म्हणतो वादी रस्त्यात आहे तोपर्यंत, वादी रस्त्यात आहे तोपर्यंतच त्याच्याबरोबर समेट करा, नाहीतर वादी तुम्हाला न्यायाधीशाच्या हाती देईल. न्यायाधीश तुम्हाला बंदिशाईत टाकतील आणि तुम्ही दमडी फेडाल तोपर्यंत त्यातून सुटणार नाही. प्रियजनांनो, या देशाला लोकशाही देश आपला आहे. या देशामध्ये एक न्याय व्यवस्था आहे. जर आम्ही एकमेकाला क्षमा नाही केली, एकमेकाला प्रीती नाही केली, तर प्रियानो आपला वादी आम्हाला न्यायाधीशाच्या हाती देईल. आज परमेश्वराचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे. बस झालं एकमेकाविरुद्ध बोलणं, एकमेकाविरुद्ध गाऱ्हाणं करणं, एकमेकाचा दंड देणं, एकमेकाला दोष देणं. प्रियजनांनो, परमेश्वरानं कायनाला अगोदरच सांगितलं होतं, कायना तुझं तोंड का उतरलं, तू का संतापलास, रागाला दाबात ठेव. आज तो परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टीमुळे का राग करता, का क्रोध संताप करता, तुमचं तोंड का उतरलं जातं. आज परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येत आहे, रागाला दाबात ठेव, बस झालं. परमेश्वर म्हणतो पाप दाराशी टपून आहे, त्याचा रोग तुझ्याकडे आहे. आणि म्हणून पेत्र देखील म्हणतो सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे, तो कोणाला घ्यावे शोधित फिरतो. आज त्या सैतानाच्या तावडीतून सुटायचं असेल तर याकोबाच्या पत्रात 4:10 मध्ये देवाचं वचन पर्याय हाच आहे. होय आम्ही समेट करावाच, परंतु बायबल सांगतं यास्तव देवाच्या अधीन व्हा, परमेश्वराच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे सैतान तुम्हापासून दूर निघून जाईल. पापी स्त्री येशूच्या अधीन झाली, कुष्ठरोगी येशूच्या समोर पालता पडला, जक्कय मत्तय येशूला शरण गेले आणि प्रभू येशूने त्यांना क्षमा केली, त्यांच्या घराण्यांचं तारण झालं. आज विश्वासार्ह बहीण भावानो, तुमच्या आणि माझ्या आत्म्याचं तारण होणं, तुमच्या आणि माझ्या कुटुंबाचं तारण होणं फार महत्वाचं आहे. त्याशिवाय सार्वकालिक जीवन नाही आहे. अन्यथा जसं जगामध्ये बंदिशाळा आहे तसं नरक वाट पाहत आहे. कारण परमेश्वर म्हणतो जे काही तुम्ही पृथ्वीवर बंद कराल ते तुमच्यासाठी बंद केलं जाईल, जे पृथ्वीवर तुम्ही मोकळे कराल तेच मोकळं होणार आहे. आज तुम्ही क्षमा करून मोकळं व्हा, स्वर्ग तुमच्यासाठी उघडला जाईल. आज क्षमा मागून पण मोकळं व्हा देवाजवळ आणि एकमेकाकडे, परमेश्वर तुमच्यासाठी स्वर्ग उघडेल आणि तुमच्या प्रार्थना ऐकल्या जातील, तुमचं अर्पण स्वीकारलं जाईल. आज बरेचदा आमचं अर्पण देव स्वीकारत नाही, बरेचदा प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, बरेचदा शांती नाही, आरोग्य नाही. याला कारण बहिणी तू क्षमा करत नाहीयेस. राबा शकारा माखाला रियंदाला राबा, बंधू तू क्षमा करत नाहीस. या आपण आपल्या जागेवर उभं राहूया, जागेवर उभं राहूया डोळे बंद असताना. तो प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला पाहत आहे, त्याचा मोलाचा संदेश आज आम्हाकडे आलेला आहे. राग व खून सोडून देण्याविषयी, मनुष्य हत्या न करण्याविषयी. फक्त हत्यार हत्या करत नाहीत, तुमचे शब्द हत्या करतात. तुमच्या मुखातले शब्द, तुमच्या अवयवाचा प्रत्येक शरीराचा अवयव. आज परमेश्वर म्हणूया, मुझ में जो भी अच्छी नहीं हर वो चीज मिठा दो, पसंद हो उन बातों से मुझे भर दो. मुझ में जो भी अच्छी नहीं
हर वो चीज मिठा दो। सर्वांनी गा। को जो पसंद हो उन बातों से मुझे भर दो। आओ आओ यीशु मसीह, यीशु मसीह। आओ पवित्र आत्मा, हम करते हैं स्वागत तुम्हारा। आओ यीशु मसीहा, हम करते हैं तेरी आराधना। हम गाते तेरी महिमा, उठाते ऊंचा तेरा नाम। हम गाते तेरी महिमा, उठाते ऊंचा तेरा नाम। आओ आओ यीशु मसीह, यीशु मसीह। आपण प्रार्थना करू। स्वर्गीय पित्या परमेश्वरा, येशू ख्रिस्ताच्या प्रिय पवित्र नामात या सियोन प्रार्थना घरामध्ये हा मोलाचा संदेश आज तू आम्हाला प्रगट केलास। देवा परमेश्वर, आम्ही मनापासून हृदयापासून तुझा आभार मानितो। जी वचन राजा येशू आज आम्ही तुझ्यापासून ऐकली, ती ग्रहण केली आणि ती श्रवण केलेली आहेत। देवा प्रभू, मी आभार मानितो। आज मोलाचा महत्त्वपूर्ण मेसेज, हा सुसमाचार येशू राजा तू आम्हाला दिलेला आहेस, यासाठी की आम्ही राग, क्रोध, संताप सोडून द्यावा। प्रभू येशू, मी प्रार्थना करतो की हा संदेश ऐकलेल्या प्रत्येक व्यक्तीला येशू रागातून आणि सर्व प्रकारच्या पापातून, क्रोध, संतापातून येशू तुझ्या नावामध्ये मुक्ती मिळू दे। सर्व प्रकारचं अभद्र भाषण, मुखातून येणारे गैरशब्द, सर्व प्रकारचं वाईट चुकीचे शब्द येशूच्या नावामध्ये रद्द होऊ लागू देत। माझ्या येशू, मी प्रार्थना करतो या प्रत्येकाच्या मुखामध्ये प्रभू तुझे वचन, तुझी शब्द आणि तुझ्या प्रार्थनेच्या गोष्टी असू देत। कारण तुझ्या शास्त्रात लिहिलेलं आहे, मुखातून एकाच वेळेला स्तुती आणि वाईट शब्द येत नाहीत। झऱ्याच्या छिद्रातून गोड आणि कडवट पाणी येत नाही। तसं बापा येशू राजा, मी प्रार्थना करतो यांच्या मुखातून परमेश्वर देवा कडवट, कडूपणाच्या गोष्टी नको प्रत्येकाच्या घरात, मंडळीत आणि प्रत्येक ठिकाणी येशू प्रत्येकाच्या मुखातून शुद्ध पवित्र शब्द येऊ देत। प्रभू, प्रत्येकाच्या शरीरामध्ये जीवन असू दे प्रभू येशू, नाशापासून येशू राजा प्रत्येकाला वाचव प्रभू। होय बापा येशू, आज आम्ही धन्यवाद देतो प्रभू की तू आम्हाला हा नवा बोध केलेला आहेस। द प्रभेश, आम्ही उपकार मानितो। आज आम्ही एकमेकाला यांनी क्षमा केलेली आहे। द प्रभेश, कोणा विरुद्ध कोणाचं गारा असेल त्यांना तू आज क्षमा केलेली आहेस प्रभू। मी प्रार्थना करतो येशू, प्रत्येक घरामध्ये तुझी शांती असू दे, प्रत्येक व्यक्तीबरोबर तुझी शांती असू दे। आणि राजा येशू, या प्रत्येक व्यक्तीच्या उद्योगाला, व्यवसायाला तू आशीर्वादाने भर। प्रत्येक घरामध्ये समेटाचं, शांतीचं, प्रीतीचं, ऐक्याचं जीवन असू दे। प्रत्येक उद्योग येशूच्या नावात आशीर्वादित होऊ दे। आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हाती स्वतःला समर्पित करतो। देव प्रभू, या भारत देशामध्ये तुझी शांती असू दे। पुष्कळ चांगला पाऊस तू दिलेला आहेस, धन्यवाद देतो। जमिनीतून पुष्कळ अन्नधान्य उगवून येऊ दे माझ्या प्रभू। देव परमेश्वरा, महापुरांपासून संरक्षण कर दे बापा। प्रत्येकाला सर्व बाबतीमध्ये त्यांचं कल्याण होऊ दे। सर्व मान सन्मान तुला देऊन सगळी प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून पिता, आमेन। देव बाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो।